सारखी अवस्था आहे, ज्या फांदीवर बसलो तिलाच आपण कापतोय आणि मतदारही शेकचिल्ली झाले आणि उमेदवारही शेकचिल्ली झाली. हे या लोकशाहीचं रहस्य आहे. आणि म्हणून ते जर काही टाळता आलं, नागरिक शास्त्राकडे चांगलं जर जाता आलं तर आपल्याला गेलं पाहिजे. आपल्याला नागरिक जागा केला पाहिजे. 66 वर्षांचं व्यवच्छेदक लक्षण जर काही राजकारणाचं राहिलं तर ते हे राहिलं की त्यांनी आपल्याला मतदार बनवलं, नागरिक बनवलं नाही. हे लक्षण राहिलं. प्रश्न विचारा स्वतःला की आपण मतदार आहोत का नागरिक आहोत. आणि नागरिक आहोत तर मग मतदानाच्याच वेळेला कसे जागृत होतो, इतर वेळेला कुठे असतो. मतदानालाही न जागणारी मंडळी आहेत, त्यावेळेलाही महाबळेश्वरला जाणारी मंडळी आहेत. याची चर्चा वर्षानुवर्ष होती, पण त्या चर्चेवर आमचा विश्वास नाही. आम्हाला असं वाटतं की त्याच्यात काय माझ्या मताने काय फरक पडणार आहे. चांगली चांगली माणसं उभी राहतात. मारुती भाऊन जर सारखा माणूस जर अपक्ष उभा राहिला, लोक म्हणतात हा एकटा जाऊन काय करणार. अरे मग काय त्यांनी कुटुंबासकट जायचं का तिकडे. तिथे एकटाच जाणार आहे आणि एकटा माणूस पुरेसा होणार. लोकांची मानसिकता नाही, बदलायची तयारी नाही. पर्याय द्यायला तयार झाले की लोक म्हणतात हे काय करतील का नाही माहीत नाही. इथूनच सुरुवात. संधी तर द्या, बघू काय होईल, ही भावना नाही. परवा ते तुमच्या आम आदमी पक्षावर चर्चा चालली होती आणि ते म्हणाले की काय ते काय करतील का काय. मी म्हणालो की आत्ता मुंज आहे, आजच मुंज झाली आहे. सगळेच मुंजे म्हणतात मी ब्रह्मचर्य राहायचा प्रयत्न करेन. काही संधी तर दिली पाहिजे त्याला. लगेच त्याच्यावर टीका कशाला करायची. काही थोडे दिवस तर द्या, अवधी तर द्या, 3 महिने द्या, 6 महिने द्या, त्यांचा कारभार पहा, मग बोला. चॅनलनी सुद्धा एवढी घाई का करायची त्यांच्याबद्दल बोलताना. पण आपलं समाज जीवनच असं झालं की आपल्याला सगळं इन्स्टंट पाहिजे. आपल्याला सगळे चमत्कार इन्स्टंट करून पाहिजे. चळवळ झाली की ती लगेच सक्सेसफुल झाली पाहिजे. अण्णा हजारेंनी बिल आलं की अण्णा हजारे की जय, नाहीतर पेपरमधून लेख चालूच आहेत की कशी चळवळ फसली याचं सर्विच्चरवण. अरे ती फसली तुमच्या पायावर धोंडा पडला, अण्णांच्या नाही पडला. ह्या सगळ्या मनोवृत्तीतून बाहेर आलं पाहिजे. चांगलं नागरिक शास्त्र उभं केलं पाहिजे. आणि अंततः आपलं ध्येय हे असलं पाहिजे की हा आमचा देश आहे, आम्ही याचे मालकही आहोत आणि म्हणून यांची आम्ही सेवा पण करू. मालकत्वाची भावना असते तिथे सेवा असतो. स्वतःच्या शेतात जास्त चांगला राबतो, गडी म्हणून जास्त चांगला राबत नाही. त्या भावनेने हा देश चालवला पाहिजे. लोकशाहीला हाताला धरून चालवलं पाहिजे. अन्यथा या लोकशाहीचं वाटोळं, तुमच्या माझ्या पिढ्यांचं वाटोळं हे नक्की आहे. आणि त्याच्यासाठी पुढच्या पिढ्या आपण फक्त बघत बसणार असू तर पुढच्या पिढ्याला आपल्याला दाद देणार नाहीत. आणि म्हणून नेहमीच्या पद्धतीने माझ्या व्याख्यानाच्या शेवटी राष्ट्रकवी दिनकर रामधारी सिंह यांच्या 2 ओळी सांगणार आहे आणि मी आपली रजा घेणार आहे. त्यापूर्वी मला धन्यवाद पण द्यायचे सचिन भाऊ साठेंना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना. त्यांनी मला आपल्यापुढे उभं केले यासाठी. 2 ओळी त्या राष्ट्रकवी दिनकर रामधारी सिंहांच्या सांगतो की समर शेष है, युद्ध अजून संपलेलं नाही, युद्ध बाकी आहे. समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध. जो शिकार करतो प्रशासनातला, शासनातला, राजकारणातला जो आपल्याला दिसतो तेवढाच एकटा भागीदार नाही आहे. तोच काही शिकारी नाही आहे एकटा. समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध. जो चुप रहेगा समय लिखेगा उसका भी अपराध. धन्यवाद. केवळ 2च मिनिटांसाठी आपण जागा सोडू नये अशी संयोजकांच्या वतीनं नम्रतेची विनंती आपल्याला आहे. अत्यंत चिंतनशील असे विचार मांडताना खूप काही सरांनी आपलं प्रबोधन केलेलंच आहे. चांगल्या लोकशाहीसाठी प्रशासकीय व्यवस्थेतला बदल आणि त्याचबरोबर सत्तेचं विकेंद्रीकरण हे करत असताना चांगला नागरिक घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या नागरिक घडण्याची प्रक्रिया शालेय शिक्षणापासून झाली पाहिजे असा आशावाद जागवत, अनेक विषयांना स्पर्श करत उत्तम आणि नेटक्या शब्दांमध्ये अत्यंत प्रभावीपणे सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आभार मानण्याची विनंती पुन्हा एक वार संकेत जगताप यांना मी करणार आहे. आणि त्यापूर्वी 2 शब्दांमध्ये सचिनजी या ठिकाणी मानणार आहेत. मगाशी मी बोलणार होतो की जसं मारुती भापकरांना खूप काम करूनसुद्धा अपयश आलं आणि तीच दुःखाची जाणीव सचिनजींच्या बाबतीत सगळ्यांना नक्कीच आहे. कुठल्याही हाकेला ओ देऊन रात्री अपरात्रीसुद्धा खिशातला पदरचा पैसा खर्च करून समाजसेवा करून या पिंपळे निलक परिसरातल्या अनेक नागरिकांना, असंख्य लोकांना मदत केली. पण गेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सचिनला
काही अंशानं का असताना पराभव पत्करावा लागला. हे मगाशी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की चांगल्या माणसाच्या मागं आपली शक्ती उभी करणं हे नितांत गरजेचं आहे आणि ती नंतरच्या निवडणुकीत तरी आपण लक्षात ठेवावी ही मी विनंती आपल्याला सरांच्या वतीनं करतो आणि यानंतर सचिनजींना विनंती. चौधरी साहेब, चौगुले सर माझे मित्र असल्यामुळं जरा जास्त बोललेत माझ्याबद्दल. तसं काही नाही, प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. आत्ताच आपण सांगितलं, प्रत्येक नागरिकांनी समाजामध्ये जे बदल घडत असतात त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. अण्णा हजारेंचं आंदोलन असो, विश्वंभर चौधरींनी ज्या ठिकाणी त्यांच्या प्रबोधनांमधून या ठिकाणी समाज जागृती करण्याचं काम चालवलेलं आहे. ह्या मंडळींना आपण बळ देऊन त्यांचं प्रोत्साहन, या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण फक्त टीका टिप्पणी करतो, जसं त्यांनी सांगितलं मगाशी दिवाणघरात बसून फक्त टिप्पणी करतो. आपण बदलाकडे फक्त पाहतो, पण बदलाचा घटक व्हायचं टाळतो. हे इथून पुढे आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आपलं कर्तव्य काय, आपल्या कर्तव्यांची जाणीव आपल्याला या ठिकाणी विश्वंभर चौधरींनी करून दिलेली आहे. या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवून त्यांनी जो विषय आज या ठिकाणी घेतला, भ्रष्टाचारमुक्त भारत, या विषयाला पूर्णपणे त्यांनी न्याय दिलेला आहे. आता वेळ आहे आपल्याला न्याय देण्याची, याची आपण सर्वांनी जाणीव ठेवूया. या ठिकाणी मी जाणीवपूर्वक पुन्हा एकदा आलो आपल्यासमोर की आपल्या कार्यक्रमाचे निवेदक आणि पिंपरी चिंचवडमधील बहुतेक सर्व लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन करतात आणि पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांचं नाव असं आहे. आमचे श्रीकांतजी चौगुले यांचा सन्मान करण्याचं मगाशी राहिलं होतं. मी सचिन बेलेकर यांना विनंती करतो, सचिन बेलेकर आणि गणेश आंत्रे यांना विनंती करतो की त्यांनी श्रीकांतजी चौगुले यांचा या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. जर आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. आणि चौगुले सरांनी सांगितलेलेच आहेत 2 दिवस आपले. उद्या कारगिल शौर्यगाथा सौ अनुराधा प्रभू देसाई हे या ठिकाणी उद्या व्याख्यान देणार आहेत. आणि परवा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जागर आत्मशक्तीचा तेजस्विनीवा ह्या डॉक्टर रमा मराठे यांचे विचार, विशेष करून महिलांनी त्या ठिकाणी जास्त उपस्थिती दाखवावी अशी मी माझ्या महिला भगिनींना विनंती करतो. आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनाचं काम संकेत जगताप यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. स्वर्गीय राजीव गांधी सेवा प्रतिष्ठान आयोजित स्वातंत्र्यवीर भाऊसाहेब साठे स्मृती व्याख्यानमाला वर्ष 4 ह्याचं पहिलं पुष्प आज विणलं गेलं ते भ्रष्टाचारमुक्त भारत या विषयावरती विश्वंभर चौधरी यांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये अतिशय पूर्ण अंगाने आपल्याला सांगितलेलं आहे की जर भारत हा महासत्ता व्हायचा असेल तर नुसतं शेअर बाजाराच्या मार्केटवरती न जाता आपल्या भारताच्या विविध भागातला जो विकास आहे तो झाला पाहिजे, तरच भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असं सरांनी सांगितलं आहे. मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं, या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांचं, तरुण मंडळांचं, महिला भगिनींचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा राजीव गांधी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.